पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे। या वारशाचा एकत्रित संगम म्हणजे आपले भोसरी हे गाव। भोसरी हे गाव कुस्ती आणि राजकारण यांच्या एकत्रित संगमाने ओळखले जाणारे असे क्षेत्र। आळंदी येथील कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीलगत वसलेले हे छोटेसे गाव आज औद्योगिक वसाहत स्थापन करत झपाट्याने वाढत आहे। अशा या भोसरी गावात सन 1982 साली आपल्या कुटुंबियांची हालाकीची परिस्थिती सुधारावी या हेतूने विदर्भातील एका छोट्याशा जामोद गावातून तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा येथून शेतमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तरुण श्री विनायकरावजी भोंगाळे यांनी पदार्पण केले। सुरुवातीच्या काळात सायकलवर प्रवास करत श्री विनायकरावजी भोंगाळे यांनी कुपर कंपनी आळंदी रोड येथे स्वतः सरिता जनरल स्टोअर, फटाका स्टॉल यातून छोटा मोठा व्यवसाय करत त्यांनी ॲम्युनेशन फॅक्टरी येथे नोकरी करत तेथूनच त्यांनी जमीन खरेदीचा व्यवसाय सुरू केला। सचोटीचे प्रयत्न व प्रचंड मेहनत करत त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेत योगेश एंटरप्राइजेसची स्थापना केली। आदर्श व्यावसायिक व समाजकार्याची आवड असल्याने त्यांच्या कार्याची पोहोचपावती म्हणून केंद्रीय पोलाद विभागातून श्री विनायकरावजी भोंगाळे साहेब यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला। समाजसेवेची जाण ठेवत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा भोसरी परिसरात उमटवला। जमीन खरेदी विक्रीच्या माध्यमातून तसेच त्यांनी दाखवून दिलेल्या विचारावर वाटचाल करत त्यांच्या कन्या सौ कविताताई भोंगाळे पाटील यांनी आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने सामाजिक कार्याची सुरुवात केली। सुरुवातीपासूनच जनसेवेचा वारसा लाभलेल्या भोंगाळे कुटुंबियांमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या कविताताई यांनी समाजकार्यात उडी घेतली आणि भोसरी परिसरात एक नवचैतन्य उभारले। आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुण्यातील हिंगणे श्री शिक्षण संस्था येथे निवासी बाल संस्कार शिबिर आयोजित केले आणि तेथूनच त्यांना स्वयंसेवक संघाची आवड निर्माण झाली। पुढे बांधकाम क्षेत्रात आपले बी सिव्हिल अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करत त्यांनी वडिलांना व्यवसायात सहकार्य केले। जागोजागी झालेल्या रहिवाशांना व वस्त्यांना पाणी पुरवठा, रस्ते आणि वीज या गरजा पुरवण्याचे कार्य सुरू झाले। यातून त्यांची समाजसेवेची रुची वाढली आणि भोसरीमध्ये एका नव्या अध्यायाचा उगम झाला। आपल्या कार्याचा ठसा उमटवत भोसरी परिसरातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला। स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका पदाची धुरा कविताताई यांनी सांभाळली व मुलींसाठी देखील शिक्षणाची दारे उघडी करून दिली। त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून शहरात एक नवीन आदर्श उभा केला। शिक्षणाबरोबरच भोसरी परिसरातील नागरिकांसाठी ताईंनी आमदार महेशदादा यांच्या पुढाकाराने समाजसेवेचे व्रत अखंडपणे राबवले। प्रभागातील जनतेसाठी मोफत आधार कार्ड, ई श्रम कार्ड, पॅन कार्ड शिबिर, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन, बचत गटातील महिला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाव्यात यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन, मोतीबिंदू निदान व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपली। इतकेच नव्हे तर कोरोना काळात घरातून बाहेर पडायला जनता घाबरलेली होती। अशा परिस्थितीत महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून ताई आरोग्यदूत बनून डॉक्टरांसाठी पीपीई किट वाटप, गोर गरीब बांधवांना अन्नधान्य व आर्थिक मदतीचा हात देण्यात आला। क्रीडा क्षेत्राला देखील ताईंनी प्राधान्य देत खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, भावी पिढीमधून चांगले युवा निर्माण व्हावेत यासाठी बाल संस्कार शिबिरांचं आयोजन असे विविध सामाजिक उपक्रम आपणा सर्वांच्या सहकार्याने राबवत जनसेवेचा ध्यास उरी बाळगला। मुळात विदर्भाशी नाळ जोडलेली असल्याने ताईंच्या माध्यमातून व आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनात भोसरी मतदारसंघ व पिंपरी चिंचवड शहरातील समस्त विदर्भवासियांचा स्नेह मेळावा नेहमी आयोजित करण्यात यायचा।
सन 2017 साली विदर्भवासियांच्या घेण्यात आलेल्या दिवाळी फराळ या कार्यक्रमात समस्त विदर्भवासी बंधू भगिनी यांच्या आग्रहाखातीर राजकारणामध्ये प्रवेश करण्याची सर्वांनी इच्छा वर्तवली। या आग्रहाचा मान राखत लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू प्यायलेल्या ताईंनी सन 2019 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। ताईंच्या या राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची भारतीय जनता पक्षाने तसेच भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांनी दखल घेत त्यांना 2020 साली भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर सुरू झाली खरी महिला सशक्तीकरणाकडे वाटचाल। महिलांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाला खरा न्याय, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कविताताई भोंगाळे पाटील युवा मंच आणि गायत्री सखी मंच यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यातूनच महिलांना नवीन रोजगार आणि कलागुण जोपासण्यासाठी मदत मिळाली। सरचिटणीसपदी कार्यरत असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये सशक्तीकरण आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभुत्व वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। या कार्याचा आढावा घेत सन 2023 साली कविताताई यांना भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारिणीमध्ये चिटणीस पदावर काम करण्याची संधी देण्यात आली। सन 2024 सालच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये कविताताई यांना मंडलाच्या माध्यमातून व आमदार महेश दादा लांडगे यांच्या सहयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी ही जबाबदारी सोपवण्यात आली। त्यानुसार कार्य करत त्यांनी भोसरी प्रभागातून भाजपच्या उमेदवारांना अधिक मताधिक्य मिळवून दिले। एक उत्तम संघटक, कार्यक्षम नेतृत्व, स्वयंसेविका, विदर्भ कन्या, सुशिक्षित प्रभागाचे सुशिक्षित नेतृत्व, धाडसी आणि अत्यंत संयमी असणाऱ्या अशा सौ कविताताई भोंगाळे पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता आपली जबाबदारी कविताताई यांना एक संधी देण्याची, त्यांना बहुमत मिळवून देण्याची।